वळूयात पुढच्या बातमीकडे। येत्या गणेशोत्सवात पर्यावरणपूरक सण साजरा करण्यासाठी मुंबई महापालिकेने बोलावलेली मूर्तिकारांची बैठक हाणामारीने गाजली। प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीचे निर्माते आणि शाडू माती मूर्तिकार एकमेकांना भिडल्याचं या बैठकीत पाहायला मिळालं। या बैठकीत पाण्याच्या बाटल्या आणि खुर्च्या एकमेकांवर फेकण्यात आला, त्यामुळे हा वाद अधिकच चिघळला। पीओपी मूर्तींविरोधात भूमिका घेणाऱ्या कार्यकर्त्याला बैठकीनंतर रस्त्यावर मारहाणी करण्यात आली। शाडू मूर्तीसाठी लढा देणारे वसंत राजे या मारहाणीत जखमी झालेत। या प्रकरणात त्यांनी भोईवाडा पोलीस ठाण्यात तक्रारही नोंदवली आहे। मुंबई उच्च न्यायालयानं प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर बंदी घालण्याचे आदेश दिल्यानंतर मुंबई महापालिका आणि पोलिसांनी यंदाच्या माघी गणेशोत्सवात त्याची अंमलबजावणी केली। ही बंदी भाद्रपद महिन्यातल्या गणेशोत्सवातही लागू राहणार आहे। त्या बंदीच्या अंमलबजावणीसाठी मुंबई महापालिकेनं आत्तापासूनच कंबर कसली आहे। त्याच पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका प्रशासनानं पर्यावरणपूरक पद्धतीनं गणेशोत्सव साजरा करण्यासाठी दक्षिण कार्यालयात मूर्तिकारांची एक बैठक बोलावली होती आणि ती बैठकच मूर्तिकारांमधल्या हाणामारीनं गाजली। नालासोपारा येथील मशिदीवर लावण्यात आलेल्या अनधिकृत भोंग्यांविरोधात भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या